उद्या डिलिव्हरी कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग. मज्जा आहे ना उद्या? मज्जा आहे ना? कशी? किती सुया? घाबरू नको हा. चांगलं ना. बाळ पण छान आहे ना. बसलंय बाळ मस्त. भीती वाटते? घाबरू नको ग माझे बाय. सोपं नाही काही पण आता काय. गोलू इकडे. कशी काम करते बघा. उद्या डिलिव्हरी आहे माझ्या बहिणीची. का आवडलं का? नन्नूचं कसं आहे? छान आहे छान आहे. बघू तुझ्या बांगड्या बघू. कोणी आणल्यात बघू द्या. अरे वाव लय चमकत आहे भारी. बाळ खुश का? खुश. हे कुणी आणलंय? कुणी? नाव काय? नाव काय? शुड्या खाई. ही कशी बसली बघ. शुड्या खाई. कोणाचे शुड्या खाई? मग कोणाचे? मम्मी ना त्रिपती बालाजीवरून ननूने घातलेलं गळ्यातल्या हातातल्या बांगड्या वेदिकाने घातलेला आणि तनुने घातलेलं हातातल्या बांगड्या आणि गळ्यातले हे सगळं घेऊन आलेले होते आणि होत्या कशा घातल्यात कसं छान आहे. त्यानंतर उजडला दुसरा दिवस म्हणजे गुरुवार 26 फेब्रुवारी. तर आहे ना निकिता निघाली डिलिव्हरीला आणि त्या अगोदर तिने छान अशी देवपूजा करून घेतली. स्वामींची दररोजची देवपूजा कुलस्वामिनीची देवपूजा म्हणजे दररोज जाताना तिला म्हटलं नमस्कार कर. तिने नमस्कार करायला लावला आणि व्हिडिओ करत होते म्हणून ती हसली आणि निघाली आता डिलिव्हरीसाठी. आणि खरं तर सिझर आहे. तिसरं सिझर आहे त्याच्यामुळे जरा रिस्कीचं आहे. सातारमध्ये करत नव्हते जाऊ द्या म्हणत होते ससूनला पण आम्ही काही ऐकलं नाही. म्हणजे इथं प्रायव्हेटमध्ये केलं सिव्हिलला नाही केलं. आता जास्तच म्हणजे काय खर्च नको तेवढा होणारच आहे पण आता काय हरकत नाही. आई आणि बाळ सगळं सुखरूप असावा हीच इच्छा. आणि आता हे निघालेत. त्यानंतर मम्मी निघल. मम्मी आणि संतोष भाऊजी म्हणजे माझे मिस्टर मी भाऊजी म्हणजे त्यांना तर ते जातील. आणि अगोदर निकिता आणि भाऊजी म्हणजे भाऊजी आणि निकिता सलाईनची वगैरे प्रोसेस करणार जे काही आहे ते. आणि मम्मी परत मागून जाईल. त्यांची आंघोळ झाली नव्हती बाय बाय मागून जातील. अय्यो बाय. चला कशी सांगती म्हातारी. सगळे पारुष येत चारीच्या चारी टोमणे. कसं पडतंय बघ. ती म्हणते निकिता मावशी कुठे गेली. बाय बाय. त्याला जाऊन आहे ना तिथली प्रोसेस वगैरे म्हणजे सलाईन लावायचं फाईल बनवायचं हे सगळं चालू आहे. आणि मग मम्मी पण जाते मागून. यांची आंघोळ झाली नव्हती म्हणून आता ह्यांनी पण आंघोळ वगैरे केली. आणि आता हे निघालेत. आता माझी 2 लेकरं आणि निकिताच्या 2 मुली तर तिच्या 2 मुली आणि माझे 2 लेकरं तर असं आम्ही 4 जण आता घरी आहेत. म्हणजे मी 5 जण बाकीचे सगळे हॉस्पिटलला. आहे आणि स्वामींच्या कृपेने आज निकिताचा सुद्धा वाढदिवस आहे म्हणजे 26 फेब्रुवारी. आणि छान व्हावं सगळं काही. आणि तिलाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी तिला म्हणायचं लक्षातच नाही जाताना हॅपी बर्थडे निकिता म्हणून कारण की इतकी घाई लागलेली. तर कधी जाईल हॉस्पिटलमध्ये कारण की 8च्या अगोदर बोलवलं होतं पण इथेच 8 वाजल्या होत्या घरीच. आता सातारामध्ये जाऊच तर एक 10-15 मिनटं आणि त्यामध्ये सकाळचं ट्रॅफिक भरपूर असतं याच्यामुळे वेळ लागतो. आणि तिला 2 व्हीलरवरच लावलं कारण की आता 4 व्हीलरला कुठं जास्त पैसे घ्या. आमची पण आहे पण ते धुवा परत ते लावली आहे पाचवडला त्याच्यामुळं इकडं सातारमध्ये आणली नाही तिकडेच ठेवली. मग बाळाला घरी आणताना मग आणता येईल. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनेल. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉन ऑल करा म्हणजे लगेच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. गोलू बाय कर. नाही
रुसलाय. हे बघा नन्नू निकिताची मुलगी. बाय बाय केलं तिनं. चला श्री स्वामी समर्थ आणि तुमचाही आशीर्वाद असू द्यात. चांगल्या प्रार्थना करा देवप्पांना की सुखरूप होऊ दे, कारण की तिसरं सिझर आहे. पहिलेही दोन्ही मुली तिच्या त्यावेळेस पण सिझर झालं, आता पण थोडं रिस्क आहे. आणि आई आणि बाळ दोघेही सुखरूप असू देत हीच देवाकडे प्रार्थना करा. चला बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.